महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचाही आरोप। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। कपड्यांची बॅग आहे तर उघडून दाखवा, जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय। मंत्री शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचा आभार। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करूनच आता मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांना जागतिक दर्जा। ऐतिहासिक गौरवशाली क्षण, तर हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचं ट्विट, जबाबदारीचं भान ठेवण्याचाही सल्ला। पक्ष विस्ताराच्या वेळी सर्व गोष्टी तपासून घेतल्या जातात। सर्वांसोबत चर्चा केल्यानंतरच बडगुजरांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या ही राजकारणाच्या मैदानात। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सोडला काँग्रेसचा हात। 16 तारखेला भाजपात प्रवेश करणार। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक, तर मालेगावमध्येच माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालात नमूद। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा सुद्धा आढावा घेणार। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल। 8 आरोपींविरोधात सरकारची फसवणूक तर कट रचणं या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान ब्लॉक असेल, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक। अहिल्यानगरमधील लोणी खुर्द या ठिकाणी गावात कडकडीत बंद। दरम्यान यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त। म्यानमारच्या सरांगाईमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी। हल्ला कुणी केला हे अद्याप अस्पष्ट।